राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर भाजप खासदार नारायण राणेंनी त्या विधानाशी वेगळी भूमिका मांडली आहे। आपल्या विधानाचा वेगळा अर्थ काढला गेला असं त्यांनी म्हटलंय। पाहूयात। पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, पण घरी बसायचं। आता थांबायला पाहिजे असं म्हणत राजकीय निवृत्तीचे संकेत देणाऱ्या नारायण राणेंनी आपल्याच भूमिकेवर युटर्न घेतलाय। आपण रिझल्ट देऊ शकलो नाही तर पदाचा उपयोग काय असं ते विधान असल्याचं भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय। बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण नाही कारस्थान, राजकारणात कारस्थान नावाचा शब्द आहे। तेव्हाही अडचण आली, मला आत्ताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, पण घरी बसायचं। त्याला विचारलं कशात त्रास कारस्थान करायला, पण घरी बसू। दोन्ही मुलगे चांगले आहेत, त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बरे। साहेब, निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आहे राणेंकडून। कोणी दिले आपल्याकडून असं नाही। वाक्य माझं नीट बघा, माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या या पदाचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य। निवृत्त होतो असं नाही। जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम। याआधी जेव्हा राणेंनी निवृत्तीचे संकेत दिले तेव्हा त्यांच्या पत्नी भावूक झाल्याचं दिसलं। आज एका कार्यक्रमाच्या दरम्यान राणेंना मंचावर भोवळ देखील आली। सर, तब्येत कशी आहे? थोडासा चक्कर आल्यासारखं वाटलं, थोडीशी चक्कर भोवळ आल्यासारखं वाटलं होतं। आता तब्येत कशी आहे? तब्येत कशी आहे? नाही, असं काय अशी बोलताना की मी वर जातानाच माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं आणि डायबिटीस 350च्या वर गेलं आणि त्याच्यामुळे थोडी चक्कर आली होती। आता मी परत ठीक आहे, आता परत एका शाळेत चाललो। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।